वानखेडे स्टेडियम काल जिथे भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मोठ्या उत्साहाने जो आनंद साजरा केला त्या हजारो लाखो फॅन्सने उपस्थित राहून जिथे आपलं क्रिकेटबद्दलचं प्रेम दाखवलं ते वानखेडे स्टेडियम हे एका मराठी माणसाच्या अपमानामुळे बांधण्यात आलेलं आहे। स्टोरी अशी आहे की मुंबईतील सध्या प्रसिद्ध असलेलं वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत आधीपासूनच ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होतं। त्यावेळी माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचेच म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियमचे अध्यक्ष होते। त्या काळात भाषिक आणि धार्मिक आधारावरती क्रिकेट क्लब बनवले जायचे आणि त्यामध्ये स्पर्धा सुद्धा व्हायची। त्यामुळे विजय मर्चंट यांच्या मनामध्ये मराठी माणसांबद्दल नेहमीच एक तिरस्कार असायचा। अनेकांच्या मते त्यांना मराठी माणसांबद्दल खूप राग होता। 1972 साली बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते। वानखेडे खूप हुशार आणि महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री देखील होते। तसेच त्यांना क्रिकेटची आवड होती। त्यामुळे त्यांनी MCA आणि BCCI मधील अनेक महत्त्वाची पदे देखील भूषवली होती। सर्व आमदारांच्या आग्रहामुळे वानखेडे आमदारांसाठी एक क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा प्रस्ताव घेऊन विजय मर्चंट यांच्याकडे गेले। पण विजय मर्चंटने नकार देत त्यांना सांगितलं हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम आहे आणि इथे फक्त इंटरनॅशनल मॅचेसच होणार। यानंतर त्यांच्यात थोडे मतभेद झाले। त्या वानखेडे म्हणाले तुम्ही स्टेडियम नाही देत तर आम्ही स्वतःचं स्टेडियम बांधू। यावर विजय मर्चंट म्हणाले मी घाटी किंवा मराठी लोक काय स्टेडियम बांधणार असं हिणवत त्यांना नकार दिला। त्यानंतर अनेकांकडून देणगी गोळा करून 1975 साली हे स्टेडियम तब्बल 13 महिन्यात उभारण्यात आलं। या स्टेडियमसाठी घेतलेल्या कष्टामुळे या स्टेडियमला वानखेडे स्टेडियम असं नाव देखील देण्यात आलं। तेव्हापासून आतापर्यंत मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय सामने वानखेडे स्टेडियममध्येच होतात आणि कालच मराठमोळ्या रोहित शर्माने याच मराठी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप विजयाचा जल्लोषात साजरा केला। अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी स्नेहलित या पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका।